नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आज आपण भेटत आहोत ते कुरकुरीत पुरी याच्या निमित्ताने आपल्याला ती बनवायची आहे। माझ्या रुचिरा चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण पाहणार आहोत की याला काय काय लागतं ते। गुजराती जैन यांच्याकडे सुका नाश्ता म्हणून प्रकार असतो की जे आधी करून ठेवता येतं, त्याच्यामधला हा प्रकार आहे। तर तो आपण आज बनवणार आहोत। याकरता घेतलेलं साहित्य आहे, एक वाडगा भरून मैदा, कणिक, आपल्याला हवे असेल तर नुसती कणिक पण आपण घेऊ शकतो। यासाठी मला दोन्ही मिक्स हवं होतं म्हणून मी दोन्ही घेतलेलं आहे। पुऱ्यांना जरा छान रंग येतो म्हणून मी जेवढाच तेवढा मैदा वापरलेला आहे याच्याकरता। आता हे आहेत मिरे, साधारण 30 ते 35 आहेत। जिरं, पुदिना पावडर ही घरी केलेली आहे, तेल तळण्याकरता आणि मोहन म्हणून, मीठ, आवडीनुसार आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत। लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालतं, पण आपल्या या ज्या पुऱ्या आहेत त्या हिरव्या होणार आहेत म्हणून आपण मिरच्या वापरलेल्या आहेत। याला हळद वापरायची नाहीये। मिक्सर मधून आपण मिरच्या बारीक केलेल्या आहेत, थोडंसं मीठ आहे त्यामध्ये। हे जिरं तेही अर्धवट असं काढलेलं आहे, खूप बारीक करायचं नाहीये। हा संगमरवरी पोळपाट जो आहे त्याची पाठीमागची बाजू घेतलेली आहे मी, ती खरखरीत असते। आपल्याकडे मिक्सरवर जर बारीक होत नसेल किंवा लाईट नसतील, काहीही जरी अडचण आली तरी आपण आपल्याकडे जर असा पोळपाट असेल तर मागच्या बाजूचा आपण उपयोग करू शकतो। याच्यावर लाटण्याने मिरे बारीक करून घेतलेले आहेत। हा मैदा आपण घेतो आहोत, कणिक, मीठ घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे। जिऱ्याची आपण पावडर केलेली ती घालायची। आवडीनुसार आपल्याला ठेचा वापरायचा आहे, तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तो घालायचा आहे। मिरची पावडर आपण घालायची आहे, पुदिना पावडर, बाजारातून पुदिना आणून वाळवून मिक्सर मधून काढून थोडंसं मीठ यामध्ये आहे आणि आपण पुदिन्याची पावडर करून घेतलेली आहे। तेल आपल्याला जरा व्यवस्थितच घालायचं आहे। आणि हे आता आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। आपण जेवढं पीठ घट्ट मळतो तेवढं कुरकुरीतपणाही येतो आणि तेल पण शोषलं जात नाही पदार्थामध्ये। आपण पीठ घेतलं होतं ते ह्या बाउल प्रमाणे 2 बाउल घेतलेलं होतं। आता आपण पाणी घेताना हे एकच बाउल पाणी घेतलेलं आहे। घट्ट पीठ भिजवायचं आहे म्हणून आपल्याला पाण्याचा अंदाज यावा याकरता दाखवते। आधी आपण पीठ कोरडं असं मळून घ्यायचं आहे की हा सगळा मसाला घातलेला त्याला लागेल, तेलही लागेल, त्यामुळे आपण कोरडं आधी एकजीव असं करून घ्यायचं आहे पीठ। आपल्याला म्हणजे पाण्याचा सुद्धा अंदाज येतो, ओलसरपणा किती आहे तेल घातल्यानंतर। आपल्याला माहिती आहेच की असं घट्ट बांधता आला कि मग तेल बरोबर झालंय असं समजायचं। आपण थोडं थोडंच पाणी घालून घ्यायचं आहे। पुऱ्या लाटता तर आल्या पाहिजेत आणि लाटताना आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा वापर नाही करायचा, एवढं त्याला घट्टपणा हवा। थोडासा पुदिना मी अजून वाढवते, पुदिन्याची चव यावी म्हणून। ही अशी आपली घट्ट कणिक मळून झालेली आहे। याला पाणी किती वापरलं हे आपण बघणार आहोत। पाऊण बाउल पाणी याला लागलेलं आहे, पाऊण वाडगा पाणी आपण वापरलेलं आहे भिजवण्याकरता, म्हणजे एक पूर्ण सुद्धा लागत नाही। कोरडसर असं हे भिजवावं लागतं। थोड्या वेळाकरता आपण आता हे ठेवून देणार आहोत, असंच एक 5-10 मिनिटाकरता। आपला हा छान असा गोळा मळून तयार आहे। भांड इतकं स्वच्छ दिसलं पाहिजे की याच्यामध्ये आपण काही केलंय का नाही हे कळताच नाही का।
10-15 मिनिटं झालेली आहेत पीठ भिजवून आणि आपण त्याच्या बोट्या करून घ्यायच्या आहेत. पापडाच्या कशा आपण अशा बोट्या तयार करतो ना त्याप्रमाणे ह्याच्याही करून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकसारख्या लाटल्या जातील. पुऱ्या लाटल्यानंतर त्याला असे सुरीने थोडेसे टोचे मारायचे आहेत, कारण त्या फुगता कामा नयेत. अशा आपल्या पुऱ्या आपण तयार करून घेणार आहोत. ह्या आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत. आपल्याकडे जर पुदिना नसेल तर हे चाट मसाला वापरला तरी सुद्धा हरकत नाही. तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे. अशा प्रेस करायच्या म्हणजे फुगत नाहीत. त्या पाकातल्या पुऱ्या जशा मी दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रेस करून करून केलं की खुसखुशीत पण होतात, कुरकुरीत पण होतात आणि फुगत नाहीत. अशी छान गोल्डन रंगावर आपली ही पुरी तयार आहे. याप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुदिना घातलेला आहे त्याच्यामुळे घमघमाट आत्ताच सुटलेला आहे. या पुऱ्या करून बघितल्या तर नक्की नक्की तुम्हाला आवडतील. करून बघा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. सर्वात महत्वाचं म्हणजे खूप अशा टिप्स दिलेल्या असतात, त्यामुळे व्हिडिओ कोणतेही शेवटपर्यंत बघा. नक्की त्यामधून काही ना काहीतरी मिळून जाईल आपल्याला. तेव्हा धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच छान एखाद्या व्हिडिओसह. धन्यवाद.